आता मला कळलं, म्हणजे तुला मॉम अँड डॅडची इच्छा पूर्ण करायची आहे ना? म्हणजे म्हणजे हेच ते म्हणत होते ना आपल्याला की त्यांना आता घरात बाळ हवंय म्हणून. नाही सोहम, घरात बाळ आणायची रिस्पॉन्सिबिलिटी ते पूर्ण करायला ते 3 मेंबर्स आहेत ना, आणि माझी वेगळी स्वप्न आहेत. ऐक ना थारा, चिल चिल. काय वेगळी स्वप्न आहे तुझी, सांग मला. मला मला मॉडेलिंग करायची, ऍक्टिंग करायची आहे मला. काय तारा, तू बरी आहेस ना? काय बोलतेस तू? हो सोहम, मला गाणं कधीच गायचं नव्हतं. फक्त मम्माच्या हट्टामुळे, तिच्या जिद्दीमुळे मी फोर्सफुली करत होते. मला गाणं कधीच नव्हतं करायचं. माझं पॅशन मॉडेलिंग आहे, ऍक्टिंग आहे. मला ऍक्टिंग करायची आहे सोहम, मला गाणं नाही गायचं. हॅलो माई. सावली कुठे आहेस? फोन का उचलत नाहीयेस तू? फार माज आलाय का ग तुला? हा, चल आत्ताच्या आता रियाज आलाय. माई, मला रोज ऑफिसला यावं लागतं. मी आता सुद्धा ऑफिसमध्येच आहे, मला नाही येता येणार आज. हे बघ सावली, मला ही कारणं देऊ नकोस. जेव्हा जेव्हा तुझ्या कुटुंबाला माझी गरज असते ना, माझी म्हणजे पैशाची गरज असते ना, तेव्हा तेव्हा मी धावून येते तुमच्यासाठी. तेव्हा मी नाही देत कुठली कारणं. तेव्हा आता मला कुठलीच सबब न सांगता मुकाट्याने आत्ताच्या आत्ता इथं रियाज आलाय. मान्य आहे मला सगळं, पण प्लीज समजून घ्या ना. मग मी काय करू? हे बघ, तुला कालच सांगितलं होतं मी, रियाजाला कसं यायचं, वेळ कशी काढायची, हे सगळं तुझं तू बघ. मला त्यात पाडू नकोस. मला तू इथं रियाजाला हवी आहेस. तुला सांगितलंय की पुढच्या आठवड्यात आपल्याला खूप मोठा कार्यक्रम करायचा आहे. लक्षात आहे ना? माई ऐका, मी आज खरंच नाही येऊ शकत. मी उद्या येते ना नक्की. असं? ठीक आहे, मग तू येत नसशील तर मी येऊ का तिकडे? बोल पटकन. तू इथं येतेस की मी तिथे येऊ? या, सारंग सर आहे तिथे, त्यांना सगळं सत्य सांगून टाका. होऊ देत एकदाच, म्हणजे कोणी कोणाची खोटं बोलायची गरजच नाहीये. हो ना? हो, पण ह्यानंतरचे परिणाम काय होतील ना, ह्याचा विचार करा. तुम्हाला म्हणते ना मी उद्या येते नक्की. ठीक आहे, पण फक्त उद्याच नाही, उद्यापासून रोज रोज रियाजाला यायचंय. कळलं? ही पोरगी आजकाल मलाच कात्रीत पकडायला लागली आहे. हिचं काहीतरी केलंच पाहिजे. जर या घरात पहिला व्हायरस माझ्या पोटी जन्माला येणार नसेल तर मग तो दुसऱ्या कोणाच्याही पोटी कसा जन्माला येऊ देईन मी? आजपर्यंत या घरावर फक्त माझा कंट्रोल होता आणि यापुढेही माझाच कंट्रोल राहील. ऐश्वर्या, तू काय करतेस इथे? तुझी मदत करायला आली आहे. म्हणजे मॉमचं म्हणणं तू मनावर घेतलंच असशील ना. तू या घरची थोरली सून आहेस आणि मॉम ना घरात नातवंड बघायची आहेत. तर या घरात पहिलं बाळ तुझंच आलं पाहिजे. सुरुवात तुझ्यापासूनच झाली पाहिजे. सॉरी ऐश्वर्या, पण
मला सांग, तू किती वर्ष माझ्यासाठी प्रयत्न करतेस? मोठ्या मोठ्या डॉक्टरांचे सल्ले घेतलेस, वेगवेगळी औषधं दिलीस मला, पण तरी कशाचाच काहीच उपयोग झाला नाही, माहिती आहे ना तुला. मग उगाच हे सगळं. वहिनी, आपण प्रयत्न करू शकतो ना, आणि तुझ्या ह्या सगळ्या प्रयत्नात ही माझी छोटीशी मदत. नको ऐश्वर्या, या दुधाचा काहीच उपयोग झाला नाही, माहिती आहे ना तुला. पण याचा अर्थ असा नाही आहे ना की आत्ताही नाही होणार. धर घे, तुझ्या भल्यासाठीच सांगते मी. आपण ट्राय करून बघूया ना, पुन्हा एकदा ट्राय करू. धर घे. गरम आहे, आरामात. हे बघ, याच्याने काही फायदा झाला नाही तरी नुकसान होणार नाही. आय नो तुला दूध आवडत नाही. डोळे बंद कर, नाक दाब आणि पिऊन घे. घे लवकर. काय का थांब? पिऊ दे ना दादा तिला. म्हणजे मॉमचं म्हणणं तुम्ही मनावर घेतलंच असेल ना. तुमचाही विचार चाललाच असेल दोघांचा. तुला कसं, तू काही ऐश्वर्या आमचा विचार असेल नसेल काय फरक पडतो नाही का. या सगळ्यांनी काही घडणार नाहीये. हे बघ, इतके वर्ष आम्हाला मूल झालं नाही, हा पुढे होईल नाही होणार आमचं नशीब आहे. पण या अशा औषधांनी आता मूल होईल असं मला वाटत नाही. आणि आम्हाला मूल नाही झालं ना तरी आमच्या दोघांमधलं नातं मी जज करणार नाही. खरंच सांगतोय, खूप दिवसांनी हे नातं मला आत्ता मिळालंय, ते मला गमवायचं नाही. तुला दूध आवडत नाही ना, का पितेस मग? ठेव ठेव. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. आता या दुधाचं काय करू? हे एवढं दूध वेस्ट जाईल वहिनी. मी समजवते त्यांना. तू समजव किंवा समजवू नको, हे दूध मी वाया होऊ देणार नाही. थाराला देते. थारा बावळट आहे, लगेच पिऊन घे जा. ओ माय गॉड, ताराला जाऊ दे.